पोचले, पनवेलला पोचले. स्पेशल चाय 10 रुपये, या आवडली तर पैसे. तर मंडळी चला आता मस्त आहे ना, स्पेशल आपल्याला चायनीज भेळ खायची आहे. मस्त कुरमुरे स्पेशल अशी भेळ आहे. 1 वाजला आहे, 1 रात्रीचा, आणि 1 वाजता आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशनला पोहोचले. नमस्कार मंडळी, आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी आता मी उभा आहे पनवेल रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7वर, आणि आज आपल्याला जायचं आहे गावाला. आणि आज आपला प्रवास असणार आहे दिवा रत्नागिरी पॅसेंजर. दिवा रत्नागिरी पॅसेंजरला आहे ना आज खूप गर्दी आहे, कारण आज आहे ना शनिवार आहे, त्याच्यामुळं गाडीला आहे ना खूप गर्दी आहे. तर ठीक आहे, गर्दी तर नेहमी असतेच, आणि शनिवार आहे त्याच्यामुळं गाडीला खूप गर्दी आहे. आणि आपले कोकणी माणसांनी गर्दी ह्याचं आहे ना एक अतूट नातंच झालं. त्यामुळे गावाला जाणं असतं नाही, तर गावावरून मुंबईला येणं असतं, ते गर्दी तर नेहमीच असते. तर मंडळी चला आता आहे ना वाजलेत 6:30, आणि 6:30 वाजता आहे ना आपली दिवा पॅसेंजर आता पनवेल रेल्वे स्टेशनला येणार आहे. चला बघूया पुढे आहे ना गर्दीतून कसा प्रवास असणार आहे, तो तुम्हाला ह्या व्हिडिओतून पुढे नक्की बघायला मिळणार आहे. चला. तर मंडळी हे बघा, इकडे ना आज आपण हे झाड पण घेतलं आहे, हे सीताफळचं झाड आहे, आणि झाड घेऊन आपल्याला जायचं आहे गावाला. पण आता एवढी गर्दी आहे ना, या गर्दीतून झाड कसं गावाला घेऊन जायचं आहे ते बघू. पण आपण आहे ना हे झाड आता सांभाळून आपल्याला गावी घेऊन जायचं. चला हे बघा, एवढी आहे ना आज गर्दी आहे. आणि आता आहे ना आपली दिवा गाडी, दिवा रत्नागिरी पॅसेंजर, हे बघा आता इथे रेल्वे स्टेशनला पोचले, पनवेलला पोचले. चला तर आपण आहे ना या ट्रेनमध्ये चढायचं. ट्रेनमध्ये आतमध्ये जर एवढी गर्दी नाही आहे, बघू सीट तर फुल दिसत आहे. चला आता याच्यामध्ये आपण आहे ना चढूया. तर मंडळी चला तर आपण आहे ना ट्रेनमध्ये जाऊया आतमध्ये. ते बघा अशी गर्दी आहे, आणि या गर्दीमधून तर आपल्याला आता प्रवास करावा लागेल. चला ती फायनली आहे ना आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. बघा आता आहे ना वाजलेत बरोबर 6:51 झालेत, आणि 6:51 आहे ना पनवेलवरून आपली गाडी निघाली. हे बघा, आणि इकडे आहे ना आज एवढी गर्दी आहे ट्रेनला. हे बघा, चला आपल्याला काही बसायला जागा नाही भेटली आहे, आणि आपल्या बॅगा ह्या बघा इकडे असं अटकवले, आणि थोड्या रोयापर्यंत आपल्याला असं उभं राहावं लागणार आहे. हे बघा वरती पण सीट फुल आहेत आणि खाली पण. चला पाय घ्या ना झोपेवर ठेवू का, तरी पाय टाकायचं. चहा घ्या, चाय स्पेशल चाय 10 रुपये, या आवडली तर पैसे द्या. स्पेशल चाय 10 रुपये. कशी आहे? 20 रुपये. 20 दोन द्या ना, दोन दोन द्या. तर मंडळी चला आता मस्त आहे ना स्पेशल आपल्याला चायनीज भेळ खायची आहे. आणि हे बघा दिवा पॅसेंजरला आहेत ना, हे बघा हे काका असतातच. कधी आलात ना तर आपल्या काकांकडून नक्की चायनीज भेळ घ्या. बघा मस्त आहे. लवकर ये. काय गं बाबा सांग. तर मंडळी चला आता मस्त आहे ना आपण या दादांकडून आहे ना एक स्पेशल अशी भेळ घेऊया. हे बघा कुरमुरे भेळ. घरगुती आली पण
हे बघा मस्त कुरमेला स्पेशल अशी भेळ आहे बघा. 8:40 झालेत आणि 8:40ला आहे ना आपली ट्रेन पोहोचली रोह्याला. हे बघा रोहा रेल्वे स्टेशन आहे आणि इथे आहे ना आपली पॅसेंजर पोहोचले. आता बहुतेक गर्दी इथे थोडी कमी होणार आहे. बहुतेक गर्दी असते ना या गाडीला, ही रोह्यापर्यंतच असते आणि रोह्याच्या पुढे गाडी पूर्णपणे आहे ना बहुतेक गाडी खाली होऊन जाते. हे बघा तर मंडळी रात्रीचे वाजलेत बरोबर 10:57 झाले, म्हणजे 11 वाजले आणि 11 वाजता आहे ना आपली गाडी पोचली आहे खेडला. 10चा टायमिंग आहे, ऑलरेडी 1 तास लेट झाला आहे. हे बघा तर चला त्याच्या पुढे आहे ना कशी जाते, क्रॉसिंग भेटते की काय माहिती नाही, तर बघूया. आणि आता बहुतेकशी गाडी आहे ना आता खाली झाली, दाखवतो बघा. बहुतेक गाडी आता खाली आहे. पनवेलला पूर्ण गाडी भरलेली होती, आता ही गाडी आहे ना थोडी खाली झाली आहे. चला आता पोचले आपण चिपळूणला. हे बघा चिपळूण रेल्वे स्टेशन. तर हे बघा 11:15 वाजलेत आणि 11:15 वाजता आपली गाडी पोचली चिपळूणला. हे बघा तर चला आता इथून पुढे आपल्याला 1 तास 11:15 म्हणजे आपल्याला संगमेश्वरला पोचायला जवळजवळ 1 वाजणार आहे. हे बघा तर मंडळी 12:30 वाजलेत आणि 12:30 वाजता आहे ना आपली गाडी पोचली आरवली रेल्वे स्टेशनला. हे बघा आणि बहुतेक इथे आहे ना क्रॉसिंग लागणार आहे गाडीला. तुतारी गाडी इथं बहुतेक क्रॉस होणार आहे या गाडीला. हे बघा क्रॉसिंगसाठी आपली रत्नागिरी गाडी इथे थांबली. तर काय माहिती समोरून गाडी किती वाजता येणार आहे. हे बघा म्हणजे आता 12:30 वाजले. संगमेश्वरला पोचायला आपल्याला 1 तर वाजणारच आहे, हा पक्का आहे. हे बघा तुतारी एक्सप्रेस आता आरवली रेल्वे स्टेशनला आले आणि आपल्या गाडीला आहे ना रत्नागिरी पॅसेंजरला इथेही क्रॉस करणार आहे. हे बघा तर 1 वाजलं आहे आणि 1 वाजता आपण आहे ना आता संगमेश्वर रेल्वे स्टेशनला फायनली येऊन पोचलो आहे. संध्याकाळी 6:30 वाजता गाडी पकडलेली आणि आता यायला वाजला 1, म्हणजेच तब्बल 7.5 तासानंतर आपण आता संगमेश्वर रेल्वे स्टेशनला पोचले. तर फायनली आपण पोचले संगमेश्वर रेल्वे स्टेशन. हे बघा आणि गाडी लागली इकडं 2 नंबर प्लॅटफॉर्मला. आता इकडून आहे ना सगळ्यांची गडबड आहे, ते पुढे जाऊन आहे ना तो ब्रिज क्रॉस करून आपल्याला त्या साईडला जायचं आहे. हे बघा सगळेजण धावत चालले. चला 1 वाजला आहे, 1 रात्रीचा आणि 1 वाजता आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशनला पोचले आणि बहुतेक मला वाटतं आहे ना पूर्ण गाडी आपली संगमेश्वर रेल्वे स्टेशनलाच खाली झाली. क्वचितच लोक असतील आतमध्ये. आता बहुतेक गाडी आता संगमेश्वर रेल्वे स्टेशनला खाली झाली. बघा तर चला इथे आहे ना आता आपला भाऊ आपल्याला घ्यायला आला आहे आणि बाईकवरून आपल्याला जायचं घरी.
हे बघा चला 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 कोकण कन्या गाडी येते वाटतं. बघा समोर आता कोकण कन्या पण गाडी येणार आहे इथं. ते पण गाडी रत्नागिरी गाडी इथं पण क्रॉसिंगला थांबले. तर चला चल संगमेश्वर रेल्वे स्टेशन. हे बघा तर चला फायनली आपण आता पोहोचलो आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनला. इथून जायचं आपल्याला घरी. कुठे लाव. तर मंडळी चला आता फायनली आपण आता गाडीवर बसलो आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे घरी. हे बघा चला भारी वाटते. मस्त पाऊस पडून गेला आहे आणि वातावरण गावाला आहे ना मस्त थंड झालं आहे. हे बघा इकडे आहे ना हवा काजा आला आहे रिक्षा घे. बघा बघा काही दिसत नाही आपल्याला त्याच्यामध्ये. मी फोन केलाच नाही तर लागेल काय. मग झोपला असेल म्हणून फोन नाही केला. चल घरातलं चल चला मंडळी. हा बघा मुंबई गोवा हायवे.